नमस्कार, मी वसुंधरा काशीकर महाब्रँड्सच्या नव्या पर्वामध्ये आणि नव्या भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. एक शिक्षक स्वतः कमवा आणि शिका या पद्धतीनं शिकतो आणि अनेक वर्ष शिक्षक म्हणून काम केल्यावर स्वतःची शिक्षण संस्था स्थापन करतो आणि आज हजारो विद्यार्थ्यांना KG पासून PG पर्यंतचं शिक्षण, तेही तांत्रिक शिक्षण एकाच ठिकाणी उपलब्ध करतो. ती संस्था म्हणजे साताऱ्यातील यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाचं यशोदा टेक्निकल कॅम्पस. आज पाहूयात याच संस्थेची यशोगाथा. सोलापूर जिल्ह्यात बार्शी तालुक्यात पानगाव छोटंसं गाव, त्या गावामध्ये माझा जन्म झाला. जिल्हा परिषद शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. त्या ठिकाणी नंतर कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे, नंतर त्यांच्या प्रेरणेनं मी बार्शीला आलो. त्यांच्याच बोर्डिंगमध्ये कमवा आणि शिका या योजनेमध्ये मी शिकलो. त्या ठिकाणी मी ग्रॅज्युएट झालो. नंतर तिथंच एक उत्तम प्रकारे मी बास्केटबॉल युनिव्हर्सिटी प्लेयर त्या ठिकाणी बनलो. आणि सांगायचं तात्पर्य म्हणजे खरं तर मला शिकण्याची परिस्थिती अनुकूल नव्हती. लहानपणीच आईवडील वारले होते. 2 वर्ष असताना आई वारली. नंतर वडील एक 10वीत असताना वारले. पण यामध्ये या संकटाला न डगमगता भावाच्या बहिणीच्या सहकार्यानं पुढं मी शिकत राहिलो आणि कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या संस्थेमुळं आम्ही उभा राहिलो. आणि नंतर मला सातारा या ठिकाणी कन्याशाळा ज्युनियर कॉलेजमध्ये मला एक प्राध्यापकाची नोकरी मिळाली आणि त्या ठिकाणी मी भारतरत्न महर्षी कर्वे हे अण्णाच आम्ही त्यांना म्हणायचो, त्यांच्या संस्थेत मी सर्व्हिसला लागलो आणि त्यांच्या प्रेरणेनं मी नोकरी करत करत पुढे प्राध्यापक उपप्राचार्यपर्यंत गेलो. आणि नंतर मला त्या ठिकाणी शिकायला मिळालं की बाबा शिक्षणात काय पाहिजे, काय कमी आहे. आणि नंतर मी माझी एक आईच्या नावाने यशोदा शिक्षण संस्था काढली. आमचे यशोदा इन्स्टिट्यूट सातारा हे 2008 साली सातारा या ठिकाणी स्थापन करून एक गरीब विद्यार्थ्यांना, अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणात पुढं कसं जावं, जसं आमचं संस्थेचं ब्रीद वाक्य आहे, ज्ञानम जीवनस्य भूषणम, या विचारानं या गरीब आणि जे दुर्लक्षित काही मुलं होती किंवा त्या ठिकाणी दोन्ही प्रकारची विद्यार्थी एकत्र येऊन त्यांना चांगल्या प्रकारे पुढे न्यावं आणि म्हणून मी माझ्या आईच्या नावानं यशोदा इन्स्टिट्यूट किंवा यशोदा शिक्षण संस्थेची स्थापना केली. नंतर यशोदा शिक्षण प्रसारक मंडळ म्हणजे KG to PG पर्यंत, म्हणजे त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या इन्स्टिट्यूट, जवळजवळ आज माझ्या स्कूल आणि कॉलेज मिळून 21 इन्स्टिट्यूट्स आहेत. माझ्या स्वतःच्या परिस्थितीतून म्हणा, मी जे अनुभव घेतले लहानपणापासून त्या अनुभवातून हे उभा केलं. आणि आज जवळ सांगायला मला आनंद वाटतो की आज 100 मुलं माझ्याकडे दत्तक आहेत. माझ्या वडिलांचा जो शैक्षणिक अनुभव होता तो साधारण 40 वर्ष त्यांचं टीचिंग असल्यामुळं त्यांना एक विजन होतं की ह्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपल्याला काहीतरी एक आधुनिक आणि चांगल्या पद्धतीने शिक्षण देणारी एक संस्था आपल्याला घडवायची आहे. आणि तसं करत करत त्यांनी त्यांच्या रिटायरमेंटच्या काळामध्ये हळूहळू त्यांनी संस्था उभारणी करणं चालू केलं. त्यांच्याबरोबर मी संस्थेमध्ये हात जोडत माझं जसं जसं शिक्षण होत आलं तसं मी ह्या संस्थेतच काम करत लागलो. सुरुवातीपासून मी ह्याची डेव्हलपमेंट बघत आलेलो आहे. अत्यंत शिस्तीने यशोदा ही संस्था चालवली जाते. अनेक तांत्रिक कोर्सेस इथे उपलब्ध आहेत. आपल्याकडे वेल एज्युकेशन, वेल डिसिप्लिन. पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी आलेला विद्यार्थी अत्यंत शिस्तप्रिय असला पाहिजे, अत्यंत अभ्यासू असला पाहिजे. म्हणजे अभ्यास सोडून इतर सर्व स्किल्स त्याला, मग स्पोर्ट्स असू द्या, डान्स असू द्या,
म्युझिक असू द्या, अनेक वेगवेगळ्या प्रकारची स्किल त्या मुलांना मिळाली पाहिजे, अशा उद्देशानं हे इन्स्टिट्यूट उभा केलं. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर, मॅनेजमेंट अशा विविध प्रकारचे कोर्सेस आपल्या इथं रन केले जातात, जे 10वी नंतर आणि 12वी नंतर विद्यार्थ्यांना इथं शिक्षण अवेलेबल आहे. त्यामध्ये प्राधान्यानं आत्ता इंजिनिअरिंगमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, ENTC म्हणजे ज्याला आपण इलेक्ट्रॉनिक्सची ब्रांच असे म्हणतो, परत सिव्हिल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे. अशामध्ये डिग्री आणि डिप्लोमा असे वेगवेगळे कोर्सेस आपल्या इथे रन होत आहेत. आणि आज आपल्याकडे इंजिनिअरिंगचा सातारा जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा इंटेक असणारी एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज आहे असं आपण इथं म्हणू शकतो. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये इंजिनिअरिंग या कॉलेजमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंग इत्यादी कोर्सेस राबविले जातात. त्याचबरोबर फॅकल्टी ऑफ पॉलिटेक्निक या आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर, सिव्हिल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हे कोर्सेस राबविले जातात. यशोदा टेक्निकल कॅम्पसच्या फॅकल्टी ऑफ फार्मसीमध्ये डी फार्मसी, बी फार्मसी, फार्म डी, एम फार्मसी, फार्मास्युटिक्स, फार्माकोलॉजी, रेग्युलेटरी अफेअर्स व फार्मास्युटिकल केमिस्ट्री इत्यादी कोर्सेस उपलब्ध आहे. त्याचबरोबर यशोदा कॉलेज ऑफ आर्किटेक्चर हे एक स्वतंत्र कॉलेज आहे. तसेच फॅकल्टी ऑफ MBA, फॅकल्टी ऑफ MCA, फॅकल्टी ऑफ BBA आणि फॅकल्टी ऑफ BCA इत्यादी विविध तंत्रशिक्षणाशी संबंधित कोर्सेस यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये राबविले जातात. संस्थेचा युनिकनेस म्हणजे आमच्याकडे सायबर सिक्युरिटी, रोबोटिक्स आणि मेकॅट्रॉनिक्स या 3 अपकमिंग ब्रांचेसमध्ये आम्ही आता BTech ही डिग्री प्रोव्हाइड करत आहोत. आणि ह्याच डिग्रीचं आज महत्त्व आहे, कारण की आज आपण जेवढं बघतोय की जुना डेटा जो आहे तो सगळ्यांना कोलॅबोरेट करून आज नवीन ब्रांचेस तयार व्हायला लागलेले आहेत. आज फार्म डी हा सुद्धा एक नवीन कोर्स आहे की ज्यात जो फार्मसीचा विद्यार्थी आहे तो डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये असिस्ट करतो डॉक्टर्सला, आणि तो कोर्स 6 वर्षाचा असल्या कारणामुळं त्याला महत्त्व ॲज गुड ॲज डॉक्टर्स क्लिनिक्सचंच आलेलं आहे. त्याच्यामुळं तो त्याच्या मेडिसिन मेकिंगमध्ये मर्यादित न राहता तो क्लिनिक्स आणि रिसर्चमध्ये जास्तीत जास्त तो फार्म डीचा विद्यार्थी हॉस्पिटलमध्ये पण काम करणार आहे. त्यामुळं हा कोर्स आम्ही इथं चालू यंदा केलेला आहे. अनेक संस्था शिक्षणासोबत नोकरीची हमी देतात, पण यशोदामध्ये फक्त नोकरीतली प्लेसमेंट नाही तर आयुष्यातील प्लेसमेंटवरही भर दिला जातो. आज अनेक विद्यार्थ्यांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत, तर अनेक विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये असतानाच पेटंट मिळवले आहेत. प्लेसमेंट संदर्भामध्ये आपली एक साधारण 5 ते 6 स्टाफची एक अतिशय चांगली टीम आहे की जी त्यांच्या ट्रेनिंगपासून प्लेसमेंटपर्यंत ते काम करत आहे. म्हणजे एक विद्यार्थी आज ॲडमिशन घेतल्यानंतर त्याला कम्युनिकेशन स्किल, त्याचं ॲप्टिट्यूड किंवा त्याचं जे सब्जेक्ट नॉलेज आहे किंवा स्किल्समध्ये त्याचं अपग्रेडेशन करणं आहे, हे 4 वर्ष कंटिन्युअसली होणं गरजेचं आहे. त्यामुळं आम्ही 4 वर्ष त्याला वेगळे स्किल्स त्याच्याच डिपार्टमेंटमधले आम्ही त्याला देत आहोत. आणि 4थ्या वर्षानंतर तो प्लेसमेंटमध्ये अतिशय चांगल्या कंपनीजमध्ये त्याला सहजरित्या घेतलं जातं. म्हणजे आम्ही प्रयत्न असं करत नाही की हीच कंपनी आमच्या इथं आली पाहिजे, तीच कंपनी इथं आली पाहिजे. आमचा प्रयत्न स्किल्सवरती आहे. स्किल्स त्याच्या अंगी कसे जास्तीत जास्त येतील आणि लेटेस्ट नॉलेज त्याच्याकडे असायला पाहिजे ह्याचं जास्त आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि त्यातून झाले काय, आज मॅक्सिमम मुलं फक्त प्लेस नाही होत आहेत, पण त्याच्यापेक्षा जास्त मुलं स्वतःची काहीतरी कामं करत आहेत. जसं की वर्कशॉप्स स्वतःचे काही जणांचे आहेत किंवा छोटीशी IT कंपनी जसं की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनी आहेत किंवा स्वतःचं काहीतरी कन्स्ट्रक्शन उद्योग आहे. छोट्या छोट्या कामातनं पण तो अतिशय सुरेख पद्धतीनं तो आज प्लेस झालेला आपल्याला आज दिसतोय तो.
आणि चांगल्या प्रमाणावरती त्याची कमवण्याची पण ताकद आज चांगली आहे. आज म्हणजे प्लेसमेंट एक असंच फक्त राहिलेलं नाही की ट्रेनिंग आणि प्लेसमेंट किंवा उद्योजकता ही त्याच्यामध्ये यावी, हा आमचा वेगवेगळ्या पद्धतीनं प्रयत्न आहे. म्हणजे सांगायला आनंद होतो की बऱ्याच विद्यार्थ्यांनी इथं पेटंट्स मिळवलेले आहेत. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये आज 3rd इयर 4th इयरला असताना विद्यार्थ्यांचे काही प्रोजेक्ट्स आहेत की ज्याला पेटंट्स मिळालेले आहेत. त्याच्यामुळं हा त्यांना कॉन्फिडन्स पेटंट्सच्या माध्यमातून जो मिळतो तो त्यांना उद्योजक एक बनवतोच आहे, पण जर एखाद्या कंपनीनं नोंद घेतली तर त्याला मोठ्या प्रमाणावरती तिथं सॅलरी अट्रॅक्शन सॅलरी खूप चांगल्या पद्धतीने मिळतात आणि तो खूप चांगल्याने प्लेस होतोय आज. यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये स्वतंत्र ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेल उपलब्ध आहे. या ट्रेनिंग आणि प्लेसमेंट सेलद्वारे विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांचे ट्रेनिंग दिले जातात. त्याचबरोबर विविध कंपन्यांच्या प्लेसमेंटची सोय उपलब्ध आहे. त्यामध्ये ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पस अशा 2 प्रकारचे आपण विद्यार्थ्यांना प्लेसमेंट्स उपलब्ध करून देतो. ऑन कॅम्पसमध्ये विम्स ऑफ टेक्नॉलॉजी, कमिन्स, महिंद्रा & महिंद्रा, टाटा मोटर्स, इपिटोम, पेटीएम, डेलनोवो इत्यादी विविध कंपन्यांद्वारे आपण ऑलरेडी विद्यार्थ्यांची प्लेसमेंट्स केलेले आहे. त्याचबरोबर ऑफ कॅम्पसमध्ये सुद्धा विद्यार्थी आपले कार्यरत झालेले आहे किंवा ऑफ कॅम्पसमध्ये सुद्धा विद्यार्थी आपले प्लेस झालेले आहे. त्यामध्ये कॅपजेमिनी, TCS, विप्रो, SCL इत्यादी विविध मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये आपले विद्यार्थी प्लेस आहे. साताऱ्यातल्या ग्रामीण भागात असूनही यशोदा टेक्निकल कॅम्पसचा अनेक परदेशी संस्थांशी सहकार्य करार आहे. UNSW म्हणून एक जी संस्था आहे ऑस्ट्रेलियामध्ये, त्यांच्याबरोबर आम्ही कायम आता गेले 2 ते 3 वर्षामध्ये संपर्कात राहून त्यांच्या ज्या काही स्किल्स असणारे टीचर्स आहेत, इथे लेक्चर्स आम्ही ठेवलेले आहेत. त्यांचे लेक्चर्स इथं झालेले आहेत. आमचे काही स्टाफ त्यांच्या विद्यापीठात जाऊन त्यांनी काही चांगल्या तिथले लेक्चर्स ऐकून त्यांनी इथं कोर्स आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. ग्रामीण भागात असूनही शहरातील कॉलेजप्रमाणेच अनेक अत्याधुनिक सुविधा इथे विद्यार्थ्यांना मिळतात आणि तेही अत्यंत सुरक्षित अशा कॅम्पसमध्ये. जवळजवळ 10,000 9,500 ते 10,000 विद्यार्थ्यांपर्यंत यशोदा शिक्षण संस्थेचं विद्यार्थी आपल्या संस्थेमध्ये शिकत आहेत. वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये जवळजवळ 22 इन्स्टिट्यूट्स आहेत, ज्यामध्ये इंग्लिश मिडियम, मराठी मिडियम, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर, ज्युनियर कॉलेज असे वेगवेगळे संस्था आणि कॉलेजेस आपण इथं रन करत आहोत. ज्यामध्ये आपण इनबिल्ट हॉस्टेल्स आहेत, ट्रान्सपोर्टेशनची सेवा आहे, परत इथं विद्यार्थ्यांना येण्यासाठी कॅन्टीनची सेवा आहे आणि फॅसिलिटीजमध्ये मुलांना इथं सिक्युरिटीसाठी 24 तास सिक्युरिटी आहे की जिथं बाहेरचा विद्यार्थी इथं येणं अजिबात पॉसिबल नाही आहे. त्यामुळं एक शैक्षणिक वातावरण जे म्हणतो, कधी भांडण, तंटा, रॅगिंग हे कधीही प्रकार आत्तापर्यंत 16 वर्षात एकही केस रॅगिंगची सुद्धा झालेली नाही. त्यामुळं हा एक मोठी अचिव्हमेंट आम्ही आता सांगू शकतो. शिक्षकांबद्दल जर बोलायचं झालं तर उच्च शिक्षित व अनुभवी क्वालिफाईड टीचिंग स्टाफ आपल्या कॅम्पसमध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये अवेलेबल आहे. तसेच कॉपरेटिव्ह स्टोअर, स्टेशनरी शॉप हे सुद्धा अवेलेबल आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्याचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने विद्यार्थ्यांमध्ये एक कॅम्पसमध्ये स्वतंत्र प्लेग्राऊंड उपलब्ध आहे. तसेच ओपन जिम, जिम्नॅशियम जिथं विद्यार्थी जाऊन आपलं शारीरिक अभ्यासाबरोबर शारीरिक डेव्हलपमेंट पण करू शकतात, तशी पण सुखसुविधा आपण इथं उपलब्ध करून दिलेली आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड व्हावी यासाठी एक स्वतंत्र लँग्वेज लॅबोरेटरी आहे. विद्यार्थ्यांना संशोधनाची गोडी लागावी व त्या संशोधनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी त्यासाठी इथं स्वतंत्र रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल आहे, इन्क्युबेशन सेल आहे. तांत्रिक आणि व्यावसायिक कोर्सेस इथे शिकवले जात असल्याने ते शिकवणारे शिक्षकही उत्तम दर्जा असलेले यशोदा संस्थेत बघायला मिळतात. टीचर्स आणि असोसिएटेड फॅकल्टीज जवळजवळ 450 ते 500 फॅकल्टीज आपल्या ह्या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. विद्यार्थी हा टीचर्स बरोबर इतका असोसिएटेड आहे की तो ॲडमिशन घेतल्यापासून पासआउट होईपर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं तो टीचर्स बरोबर कनेक्टेड असतो आणि त्याची डेव्हलपमेंट इच अँड एव्हरी डे ही खूप चांगल्या पद्धतीने ट्रॅक होते. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.
परत तो पासआउट झाल्यानंतर सुद्धा आम्ही एक ॲल्युमिनी असोसिएशन रन करतो की ज्या असोसिएशन थ्रू विद्यार्थी तो संस्थे थ्रू कनेक्टेड राहून इंटरॅक्ट करतो. कित्येक शिक्षक हे PhD होल्डर असून अनेक शिक्षकांकडे संशोधनाची पेटंट्स आहेत. फक्त विद्यार्थ्यांना न शिकवता संस्थाचालक सुद्धा स्वतः नवीन नवीन गोष्टी शिकून नेहमीच अत्याधुनिक शिक्षण देण्याचा प्रयत्न करते. आता सध्या डेटा सायन्समध्ये आम्ही प्रयत्न करत आहोत की त्याची आवड व्हावी सगळ्या विद्यार्थ्यांना. ह्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. मग त्यामध्ये त्यांना लागणारे PLC सिस्टीम एक आहे ती आणलेली आहे आम्ही. डेटा कसा तयार करायचा आणि त्याचं ॲनालिसिस करायचं कसं, ह्याच्यासाठी जे काही PLC मीडिया लागतो तो आम्ही इथं आणलेला आहे. वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये रोबोट्सची आज गरज लागलेली आहे. त्याच्यामुळं रोबोटिक इंजिनिअरिंगवरती मी सध्या काम करत आहे. मला आर्टिफिशियल इंटेलिजन्स बरोबर रोबोटिक्स ह्या क्षेत्रात काम करण्याची इच्छा आहे. आणि त्या विद्यार्थ्यांना जे काही लॅबोरेटरीज असतील, जे काही एक्सपर्टाईज इन द टर्म्स ऑफ टीचिंग असेल, इन द टर्म्स ऑफ हँड्स ऑन एक्सपिरियन्स असेल, ते यशोदा टेक्निकल कॅम्पसमध्ये मी आणलेलं आहे. आणण्याचा माझा प्रयत्न कायम आहे. यशोदा संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले असले तरी यशस्वी विद्यार्थी हाच पुरस्कार दशरथ सरांना महत्त्वाचा वाटतो. संस्था 2008 साली स्थापन झाली. माझी इंग्लिश मीडियम स्कूल, मराठी माध्यमाच्या शाळा ह्या संपूर्ण जिल्हा परिषदेकडनं त्यांचं मानांकन ग्रेड Aचं आहे. सर्व माझ्या CB स्कूल्स आणि सर्वांना ग्रेड A दिलेले आहे. नंतर माझं कॉलेज संपूर्ण या ठिकाणचं कॅम्पस जे आहे ते NAC ॲक्रेडिटेड आहे. आर्किटेक्चर कॉलेज B++ मध्ये आहे. विशेष सांगायचं म्हणजे माझा जो स्टाफ या ठिकाणी काम करतो, माझ्या संस्थेमध्ये जवळजवळ 50च्या वर PhD होल्डर प्राध्यापक आहेत. या ठिकाणी शिकणारे, जसा सातारा भाग बघितला, थोडासा एक ऐतिहासिक भाग आहे, एक पेन्शनर भाग आहे, पण या ठिकाणी मुलं ग्रामीण भागातून शिकून ती चांगल्या नोकऱ्या आणि त्या ठिकाणी मोठ्या मोठ्या कंपन्यांनी जातात, फॉरेनला जातात. हा माझ्यासाठी मोठा अभिमानास्पद आणि गौरवास्पद अशी गोष्ट आहे. लवकरच अजून एक नवं कॉलेज आणि अनेक नवे कोर्सेस यशोदामध्ये विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहेत. नवीन आम्ही पदार्पण मेडिकलमध्ये करतोय. आता यावर्षी आम्ही साधारण काम सुरू झालेलं आहे. जागा घेतलेल्या आहे. इमारतीचं काम जवळजवळ 50-60% पूर्ण झालेलं आहे. मेडिकल क्षेत्रामध्ये आम्ही पदार्पण करत आहोत. भविष्यामध्ये BMS कॉलेज म्हणजे आयुर्वेदिक शिक्षणासाठी साताऱ्यामध्ये विद्यार्थ्यांनी इथंच राहावं, ह्यासाठी सुद्धा यशोदा शिक्षण संस्थेचा पूर्णपणे प्रयत्न आहे. त्यासाठी अत्याधुनिक रिसर्च हॉस्पिटल उभं करणं हे आम्ही त्याचं प्लॅनिंग चालू केलं आहे आणि लवकरात लवकर आयुर्वेदिक कॉलेज आपल्या संस्थेमध्ये चालू होईल. मोठ्या प्रमाणात एक हॉस्पिटल की ज्या ठिकाणी सर्व गोरगरिबांना सेवा फ्री, त्याच्यामध्ये येणारे सर्व पेशंट आहेत, त्या ठिकाणी सर्वांना त्या पेशंटला राहण्या जेवणासहित त्या ठिकाणी आयुर्वेदिक सेवा फ्री करण्याच्या दृष्टिकोनातनं पुढचं पाऊल आहे. ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे. तुम्ही शिक्षण घेत असताना कुठल्याही मोहाला बळी न पडता फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन करा. तुम्ही एवढं शिकत राहा आणि ते शिकत असताना वेगवेगळ्या प्रकारची स्किल तुम्ही निर्माण करा. एज्युकेशन तुम्हाला मिळेलच, पण त्याचबरोबर तुम्हाला स्पोर्टचं स्किल असेल, बाकी दुसरं डान्स असेल, कला, म्हणजे स्किलफुल एज्युकेशन विद्यार्थ्यांनी घ्यावं आणि त्यांनी पुढे जावं. आणि पालकांना मी एवढं सांगेल की मुलांना तुम्ही कॉलेजमध्ये जेव्हा प्रवेश घेता त्यावेळेस मुलांना कुठल्याही हायफाय सुविधा देऊ नका. उदाहरणार्थ त्या ठिकाणी मोटरसायकल मोठी देणं किंवा भारी कपडे देणं, भारी सोनं नाणं त्यांना देणं, या गोष्टी न देता साधेपणामध्ये त्या ठिकाणी कॉलेजमध्ये आणायची सवय लावा. मुलांना उलट घरची कामं त्या ठिकाणी शिकवा.
आणि साधेपणानं त्या ठिकाणी कॉलेजला पाठवा, की जेणेकरून त्यांना एज्युकेशन किंवा नॉलेज इज ए पॉवर हे त्यांना वाटेल, की ज्ञानानंच आपण पुढं मोठं होणार आहोत, पुढं जाणार आहोत, हे त्यांना कळलं पाहिजे. हे मी पालकांना सांगेन. मला पालकांना निश्चित आवर्जून सांगायचं की ह्या साताऱ्यासारख्या शहरामध्ये आपण एक वर्ल्ड क्लास अशी सुविधा शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही घेऊ शकता. आणि इंजिनिअरिंग असेल, फार्मसी असेल, आर्किटेक्चर असेल किंवा पॉलिटेक्निक असेल, आपल्या इथं ज्या काही कोर्सेस आहेत त्यासाठी वर्ल्ड क्लास सुविधा आपल्याला इथं आहेत. त्यामुळं अजिबात तुम्ही तुमच्या पाल्यांची काळजी करायचीच नाही कुठल्याही फ्युचरच्या बाबतीत त्याच्या. कारण की इथे टीचर्सला निवडण्यासाठी पण एक खूप मोठी प्रोसेस आहे. एक अतिशय मोठ्या अनुभवाचे टीचर्स आणि मेंटर्स इथं आहेत. त्यामुळे तो विद्यार्थी इथं 100% घडतो आणि त्याच्या पायावरती उभं राहतो. त्यामुळे जगाच्या पलीकडची फॅसिलिटीज आपण इथं साताऱ्यामध्ये आणलेली आहे. त्याचा निश्चित कुठेतरी पालकांनी त्याचा उपयोग करून घ्यावा. आजच्या भागात आपण इथेच थांबणार आहोत आणि आपण पुन्हा भेटूयात महाराष्ट्रातील एका नव्या ब्रँड सोबत. तोपर्यंत पाहत रहा साम टीव्ही.